कोण्या मुलाचं लग्न होत नसेल, ध्यान देऊन ऐका बरं का मुलं, जे जे लग्नाचे राहिलेत, काहीला सोयरिकी आल्या, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा ग्रंथ आहे. एखाद्या मुलाचं जर लग्न होत नसेल, आता बऱ्याच मुलाचे लग्न होईनच, आता हे नाव फार अवघड आहे बरं का. समाजामध्ये जर सगळ्यात मोठा भयंकर मोठा प्रश्न जर कोणता असेल तर लग्नाचा प्रश्न आहे. ध्यानात ठेवा, नेमकं काय झालंय समाजाला हेच कळत नाही. विठाला विठाला ज्या कोण्या मुलाचं लग्न होत नसेल, ध्यान देऊन ऐका बरं का मुलं, जे जे लग्नाचे राहिलेत, काहीला सोयरिकी आल्यात पण मोडायल्यात, काहीला सोयरिकीची येईना, काही 30 40 वर्षाच्या घरात चाललेत मुलं. ध्यानात ठेवा. म्हणून आपलं लग्न जर आपल्याला लवकर व्हावं असं वाटत असन तर नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं. महाराज आम्हाला वेळच नाही, ठीक आहे, तुमच्या मागं काम आहेत ना. त्याच्यामध्ये नवनाथ ग्रंथामध्ये 28व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या भाविकाचं लग्न होत नसेल त्या भाविकानं सुस्नात व्हावं, म्हणजे मंगल स्नान करावं, ब्राह्मी मुहूर्ता उठावं आणि नवनाथाचा जो 28वा अध्याय ना त्याचं रोज पारायण करायचं. रोज आंघोळ करून काय करायचं, ज्ञानेश्वरी सारखा 28वा अध्याय वाचितच राहायचं. महाराज कुठपर्यंत वाचायचा, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत वाचायचा. मग त्याच्यामध्ये तर असं सांगितलं, एक मंडळ जर आपण वाचलं त्याचं एक अनुष्ठान सांगितलंय. वाघ बाबा काय सांगितलंय, अनुष्ठान. एक प्रत्येक कार्याला अध्याय चालतो पण त्याचा अनुष्ठान कमीत कमी 6 महिने वाचावं लागतो असं त्या नवनाथ ग्रंथात सांगितलंय. मी माझ्या पदरचं तोंडचं काही सांगणार नाही, कारण त्या कार्यामध्ये 6 महिने जर आपण तो अध्याय घोकला, वाचला, पठन केला, मनन केला तर नवनाथांची कृपा निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. त्या भाविकाचं लग्न होतंय बाळू महाराज. एवढंच नाही, त्याला जी पत्नी मिळती ना, रूपवान मिळती, हो, देखणी मिळती, सुंदर मिळती त्या ठिकाणी. एवढंच नाही तर गुणवान सुद्धा मिळते, इतकी चांगली तुमच्या आज्ञामध्ये वागणारी पत्नी मिळते. म्हणून नवनाथ ग्रंथामध्ये काय नाही, काही मागा, ज्यांच्याकडे लक्ष्मी नसेल, पैसा कमी असेल, दारिद्र्य असेल, किंवा कुठल्या प्रकारचं काही नवरा बायकोचे भांडणं होत असतील, किंवा लेकरू बाळ सगळ्या प्रश्नाचं उत्तर नवनाथ ग्रंथामध्ये. नवनाथ ग्रंथाचं पारायण करा. नवनाथ तुमच्या पाठीमागं उभे राहून कार्य केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आपल्या गावामध्ये गोरक्षनाथ क्षेत्र आहे, या ठिकाणी बघा तपोभूमी आहे, आपलं भाग्य आहे परिसराचं या ठिकाणी. म्हणून प्रत्येक वर्षी प्रत्येक जणांना नवनाथ पारायण करा, निश्चित आपल्यावर नवनाथाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला ज्याच्यासाठी, कारण ज्या गावी केला वास त्याशी नसावे उदास. ज्या गावात, आता आपण गोरक्षनाथांच्या गावात आहेत, गोरक्षनाथाविषयी बोलावं लागणार, नवनाथाविषयी बोलावं लागणार. पण बघा आजचा जो अभंग आपण या ठिकाणी कीर्तनासाठी जो निवडला, आजचा जो प्रसंग आहे तो काल्याचा प्रसंग आहे. विठाला सप्ताह म्हटल्यानंतर तो 1 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 15 दिवस, महिना, 6 महिने, वर्षे, कितीही दिवसाचा सप्ताह असू द्या, पण त्या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. म्हणून हा जो नवनाथ पारायण सोहळा सप्ताह जो होता या ठिकाणी, हा किती दिवसाचा होता, 9 दिवसाचा हा नवनाथ पारायण सोहळा सप्ताह होता. त्याची आज सांगता आहे, आणि सांगता ही काल्याच, कारण महाराज इथं बांधलेला असतो. महाराज प्रत्येक दिवसाच्या सप्त्याच्या कीर्तनाचं अनन्यसाधारण महत्त्व आमच्या वारकरी संप्रदायानं घालून दिलेला दंड, नियम, अलिखित नियम, कुठं काय असे लिखाण केलेलं नाही, पण चालत आलेले आहे. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती, येरते अनुष्ठती सामान्य सकळ. आपल्या आई वडील गुरु बंधू जसं मागं हे करत आलेले त्या प्रकारे आपल्याला या संप्रदायाचं कार्य करायचं आहे. म्हणून जसं जागराचं कीर्तन म्हटल्यानंतर मागणी परच कीर्तन त्या ठिकाणी घ्यावं लागते. महाराज देवाला मागणं, कारण आपण जी सेवा केलेली असते 7 दिवस
त्याचं फळ म्हणून, त्याचा प्रसाद म्हणून देवाकडं मागण्याचा अधिकार असतो सेवा केली त्यांच्यासाठी. आणि शेवटच्या दिवशी जो महाप्रसाद मिळत असतो तो काल्याच्या कीर्तनानं प्राप्त होत असतो. विठाला प्रपंचाचा जर विचार केला जीवनामध्ये तर प्रपंचामध्ये सुख आहे का? सुख नाही दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारा माझी सुख जोडे, तरी का शेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे, तरी काय ते वेडे म्हणावे. अहो संसारामध्ये जर सुख असतं तर राज्य टाकून गेले कित्येक लोक, कित्येक योग्यामध्ये येऊन बसले त्या ठिकाणी. संसारामधलं जे सुख आहे हे घडी घडीला कमी कमी होत जाते, ध्यानात ठेवा. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, नवीन माणसाचं लग्न व्हावा, नवीन लग्न झाल्यानंतर बघा संसारामध्ये त्याला वाटतंय की काय मला स्वर्गच प्राप्त झाला का काय, 2 बोट स्वर्ग राहिला का काय, असं त्या माणसाला वाटते. नवीन लग्न झाल्यानंतर 2 वर्षे मज्जाच मजा असते, त्याला वाटते वा, कारण हे सांगतो बायको ऐकते. किती वर्ष? 2 वर्षे नवऱ्यानं सांगायचं आणि बायकोनं ऐकायचं. पुन्हा 2 वर्षामध्ये संसारातलं प्रेम कमी होतंय, संसारातलं सुख कमी होतंय. 2 वर्ष झाल्यानंतर 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी बायको सांगते, नवरा ऐकतो. 2 आणि 2 4 वर्ष संपल्यानंतर पुन्हा प्रेम कमी होतंय, पुन्हा संसारातलं सुख कमी होतंय. त्याच्यानंतर 5व्या आणि 6व्या वर्षी ह्या दोघांचा 36चा आकडा होतो. लक्ष्मण महाराज, नवरा बायकोचे एवढं बोलाचाली होती, एवढे भांडणं होतात, हे 2 जण बोलतात एकमेकाला, शेजारी पाजारी नव्हे सगळं गाव ऐकत आहे. विठाला विठाला. म्हणून परमार्थामध्ये किती सुख आहे, त्या गोकुळामध्ये किती सुख प्राप्त झालं. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर त्या गोकुळामध्ये इतकं सुख वाटू लागलं. महाराज तुम्ही म्हणता गोकुळातल्या लोकांना का सुख वाटू लागलं? अहो ज्याच्या घरी मुलगा जन्माला आला त्याला सुख वाटावं, जास्तीत जास्त गल्लीतल्या लोकांना सुख वाटावं, जवळपासचे मित्र कंपनी. पण अख्ख्या गोकुळाला सुख वाटायला लागलं, याचा अर्थ काय? का वाटत असेल गोकुळांना सुख, गोकुळवासियांना? याच्या पाठीमागं कारण असं सांगितलेलं आहे की नंद महाराज जे होते गोकुळामधले, ते नंद महाराज व्यापक दृष्टीचे होते. महाराज ब्रह्मव्यक्त दृष्टी ज्याला झालेली म्हणतात ना, सर्वावर आपल्या लेकरा बाळाप्रमाणे प्रेम करणारे होते त्या ठिकाणी. म्हणून सर्व गावांना नंद महाराज आवडायचे.
सर्व गावांना असं वाटायचं की नंद महाराजांना मुलगा व्हावा, ही इच्छा होती त्या गोकुळातल्या लोकांची. म्हणून गोकुळातल्या लोकांनी अनेक साधना केल्या. जशा आमच्या मायमावल्या नाही का, ते परभणीला मागं मिश्रा महाराजांची शिवकथा झाली होती, शिवमहापुराण. तेव्हापासून महादेवाची भक्ती आमच्या मायमावल्या एवढी करायला लागल्यात महाराज. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये 3 वाजल्यापासून महिलांची गर्दी, पुरुष मंडळी आता लांबून दर्शन का. माझा शिरायचं कसं त्या ठिकाणी. असे व्रत केले मायमावल्याने, 16 सोमवाराचं व्रत. हे का एक प्रकारे का व्रत करावं आमच्या मायमावल्यांनीच. आमचे वारकऱ्याची एखाद्या वेळेस एकादश लंगडी होती. वांग्याची जर भाजी झाली ना, अशी चमचमीत भाजी व्हावं वांग्याची, एखादं 4-5 वाजता लंगडीच. नाही इथल्या नाही बरं का, तुम्ही म्हणता ना आम्हाला आमच्यावरच आणलंय, नाही आहे की नाही. म्हणून बघा त्या नंदावर एवढं प्रेम होतं त्या गोकुळामध्ये राहणाऱ्या मंडळीचं. त्यांनी व्रत वैकल्य साधना केल्या आणि त्यांच्या साधनेला त्याचं फळ त्यांना मिळालं त्या ठिकाणी. आणि गोकुळामध्ये भगवंताचा अवतार झाला त्या ठिकाणी. आणि अवतार झाल्यामुळं गोकुळातल्या लोकांना आनंद वाटला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कारण ते सुख जे असणार परमार्थातलं सुख हे कमी होत नाही महाराज. परमार्थातलं सुख कसं आहे, सुख घडो घडी राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. राम नामाची आवड होते महाराज, कृष्ण नामाची आवड. त्या गोकुळवाशांना एवढा आनंद वाटू लागला त्या ठिकाणी. आणि कृष्ण जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेख, एवढा आनंद वाटू लागला. त्या आनंदाला पार नाही. का आनंद वाटू लागला, अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज सांगायला लागले. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर आता भगवंताचे 8 नाव सांगितले शास्त्रामध्ये. बाळकृष्ण, गोपाळ कृष्ण, नाही श्रीकृष्ण, राजा कृष्ण त्या ठिकाणी, योगेश्वर कृष्ण आणि त्याच्यानंतर राधा कृष्ण, युगल कृष्ण, असे भगवंताचे 8 नावे त्या ठिकाणी. पण भगवंतानं हे बालरूप जे धारण केलं. आता देव कसा आहे, नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे. भगवंताचं कोडं कळत नाही या ठिकाणी महाराज. असा हा नटधारी आहे देव महाराज. नाटकामध्ये जसं पात्र असते नाटकातलं, त्या प्रकारे त्या ठिकाणी तो नट असतो, त्या ठिकाणी हावभाव करीत असतो महाराज.
महाराज म्हणले ना त्या ठिकाणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणे, परिते आयशी संपादने जग करीती. आहे की नाही? त्या नाटकामध्ये पुरुषाचं पात्र घेतलेलं असतंय, स्त्रीचं पात्र घेतलेलं असतंय, पुरुषानं स्त्रीचं पात्र घेतलेलं असते, तीच त्या ठिकाणी राणी झालेली असते. आता राणीसारखं राहते म्हणजे ती राणी आहे का? तसं या ठिकाणी महाराज भगवंतानं त्या ठिकाणी बालरूपामध्ये या ठिकाणी असणारं अवताराला आले भगवान या ठिकाणी, आणि अनेक प्रकारच्या लीला भगवंतानं त्या केल्या. ह्या उत्तरार्धामध्ये आपल्याला बघायच्या आहेत. विठोबार खुमाई